स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नद्रव्य असून कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहेत. मित्रांनो, मॅग्नेशियम हे एक दुय्यम अन्नद्रव्य असून जसे की डॉक्टर संपूर्णपणे आपल्याला औषधी देतात आणि त्यासोबत मेडिसिनमध्ये एक अँटीबायोटिक देतात, तसं अँटीबायोटिकचं काम हे मॅग्नेशियम झाडामध्ये करत असतं. मित्रांनो, मॅग्नेशियममध्ये एक महत्त्वाचा दुय्यम अन्नद्रव्य आहे आणि त्याच्याविषयी आपण थोडक्यात आणि खास महत्त्वाचा विषय जाणून घेऊया. मित्रांनो, मी कल्याणी. व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच की प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आणि खर्च कमी व्हावा, त्यासाठी शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, मॅग्नेशियमचे प्रकार एकूण किती आहेत, मॅग्नेशियमचा वापर कधी करायला पाहिजे आणि मॅग्नेशियमचा वापर कधी टाळावा, तसेच मॅग्नेशियमचं प्रमाण आपण किती वापर करायला पाहिजे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी स्किप करू नका, संपूर्ण बघा. बरेच शेतकरी म्हणजे चुकीच्या पद्धतीने खत नियोजन करत असतात, खताचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असतात, तर त्यांचा फायदा न होता खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खास महत्त्वाची माहिती देणार आहे, कोणते खत कोणत्या खतासोबत मिक्स करू नये, तर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, जमीन मुरमाड असेल, हलकी असेल, तर अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता जास्त होत असते. अशा जमिनीमध्ये मॅग्नेशियम कंपल्सरी वापरणे खूप महत्त्वाचं आहे. ज्या जमिनीचा pH जास्त प्रमाणात आहे, 8पेक्षा जास्त आहे, त्या जमिनीत देखील मॅग्नेशियमचा वापर खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट एखादा विषय म्हणजे संपूर्ण नॉलेज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संपूर्ण महत्त्वाची माहिती A to Z पद्धतीने तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार नाही. तर मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट हे 2 खताचं कॉम्बिनेशन आहे. मॅग्नेशियमचं प्रमाण 9.5%, सल्फरचे प्रमाण 12%, मॅग्नेशियम ऑक्साईडचे प्रमाण 16% या खतांमध्ये असते. तर मित्रांनो, मॅग्नेशियमची कमतरता कशा पद्धतीने ओळखायची, जेव्हा एखाद्या झाडाला नवीन पालवी फुटते, नवीन पाने येतात, त्यावेळेस त्या झाडाला मॅग्नेशियमची कमतरता असते. जर जमिनीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असेल तर कोवळी पाने जुन्या पानांमधील मॅग्नेशियम शोषून घेत असतात, तर मॅग्नेशियमची कमतरता ही आपल्याला जुन्या पानांमधून अधिक बघायला मिळत असते. ते म्हणजेच पानांच्या शिरा या हिरव्या दिसतात आणि पानांमधील जो मधला भाग असतो तो पिवळा बघायला मिळतो. जर जमिनी जवळच्या म्हणजेच बुडाजवळच्या पानांमध्ये जर ही कमतरता असेल, तर अशा पद्धतीचे लक्षण म्हणजेच मॅग्नेशियमची कमतरता आहे असं समजायचं. तसेच मित्रांनो, आता आपण बघूया मॅग्नेशियमचे प्रकार. तर मित्रांनो, मॅग्नेशियमचे 5 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट, हा पहिला प्रकार. तसंच दुसरा प्रकार म्हणजे मॅग्नेशियम चिलेटेड 12%, म्हणजेच 12% मॅग्नेशियम आहे. तर मॅग्नेशियम चिलेटेड हा फक्त आपण ज्या वेळेस फवारणी स्प्रे घेतो, तर त्याच वेळेस याचा वापर आपण फवारणीतून करत असतो. ज्या वेळेस पानांवर मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला आढळते, तर त्यावेळेस मॅग्नेशियम चिलेटेड हा स्प्रे आपण म्हणजे घेणं खूप गरजेचं असतं आणि म्हणजे घेऊ शकतो आपण हा स्प्रे. त्यामुळे हा जो मॅग्नेशियम चिलेटेड आहे, हा लवकर झाडांना लागू होतो, पानांना लागू होतो, मॅग्नेशियमची कमतरता लगेच भरून काढत असतो. त्यासाठी मॅग्नेशियम चिलेटेड हा आपल्या फवारणीमधून वापर करायचा असतो. तसेच 3 नंबर प्रकार म्हणजेच मॅग्नेशियम TD तर 6% म्हणजेच ज्यावेळेस जमिनीचा प्रकार हा जास्त स्वरूपात असतो, तर त्यावेळेस तो pH बॅलन्स करण्यासाठी आपण जमिनीद्वारे वापर करत असतो. तसेच 4 नंबरचा जो प्रकार आहे तर मॅग्नेशियमचा, तर तो म्हणजेच मॅग्नेशियम नायट्रेट 9.6%. मॅग्नेशियम नायट्रेट म्हणजेच मॅग्नेशियमचे जे काही प्रमाण आहे 9.6, आणि तसेच मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेज ऑक्साईडचे प्रमाण 15.5 आहे आणि नायट्रोजनचे प्रमाण 10% पर्यंत आहे. तसेच 5 नंबरचा जो काही प्रकार आहे तो म्हणजेच पोटॅशियम शोनाईट. तर याच्यात पोटॅशियम ऑक्साईड हा 15% असतो, मॅग्नेशियम हा 15% असतो आणि याच्यात सल्फरचे प्रमाण 10% असतं. तर मित्रांनो, हा पोटॅशियम शोनाईट तर हा आपण ड्रीपमधून वापर करू शकतो, जेणेकरून जमिनीचा pH हा जमिनीतील मुळांच्या संख्या वाढायला म्हणजेच चांगल्या मदत करते आणि जमिनीतील बुरशी कमी व्हायला देखील मदत करत असतो. त्यासाठी पोटॅशियम शोनाईटचा वापर केला जात असतो. तर सर्व प्रकारांमध्ये मॅग्नेशियम सल्फेट हा प्रकार जो आहे तर सर्वात बेस्ट आणि चांगला आहे आणि सर्वात चांगला रिझल्ट आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट म्हणजेच महत्त्वाचा रिझल्ट देऊन जातो. सर्वात चांगला रिझल्ट मॅग्नेशियम सल्फेटमुळेच मिळत असतो. तसेच मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेटचे उपयोग कसे आहेत, तर मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेटचे 5 ते 6 प्रकारचे उपयोग आहेत.
मित्रांनो, पहिला उपयोग म्हणजे क्लोरोफिलची निर्मिती होते, म्हणजेच पानांमध्ये जे हरितद्रव्ये चकाकी निर्माण करण्याचं काम करत असतो, म्हणजे हिरवीगार काळोखी निर्माण व्हायला मदत होते. दुसरा जो प्रकार आहे तर ते म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढवतो, म्हणजेच याच्यात असलेलं सल्फरचं म्हणजेच प्रकाश संश्लेषण क्रिया वाढायला मदत करत असतो. 3 नंबरचा फायदा असा आहे की फॉस्फरसची क्रियाशीलता वाढत असते. ज्यावेळेस मॅग्नेशियम फॉस्फरस सोबत वापर करत असतो तर त्यावेळेस फॉस्फरसला ॲक्टिव्ह करून पिकांना सहजतेने उपलब्ध करून देत असतो. तसंच तुमच्या जमिनीत जर फॉस्फरस नसेल तर तुमच्या जमिनीत कोणतंच खत काम करत नाही. तर त्यावेळेस जे काम करण्यासाठी मॅग्नेशियमची गरज मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच जे काही जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम असतात तर ते खताला म्हणजेच ॲक्टिव्ह करण्याचं काम करत असतात आणि मॅग्नेशियमच्या उपस्थितीमुळे म्हणजेच ते एन्झाईम निर्मितीचं ॲक्टिव्ह करण्याचं काम होत असतं. म्हणून मॅग्नेशियम हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पानांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन तसंच कार्बोहायड्रेट म्हणजे तयार करण्याचं काम देखील मॅग्नेशियम सल्फेट करत असतो. तसंच वनस्पतीची काही चयापचय क्रिया आहे ती वाढवण्याचं काम देखील मॅग्नेशियम करत असतो. तसंच 7 नंबरचा जो काही याचा उपयोग म्हणजेच फायदा आहे ते झाडामध्ये कार्बन डायऑक्साईडचे स्थिरीकरण करण्यासाठी देखील सुद्धा म्हणजे मॅग्नेशियमचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेटचा फायदा म्हणजेच सल्फर हे 12% असतं. सल्फर 12% असल्यामुळे सल्फरचं काम म्हणजे तेलवर्गीय पिकांसाठी तेलाचं प्रमाण वाढवते. कंदवर्गीय म्हणजे साईज आणि आकार वाढवण्याचं काम करत असतं. तसंच डाळवर्गीय पिकामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याचं काम हे करत असतं. तसंच कंदमूळ म्हणजेच आलू असेल, रताळे असेल तर याचं टॉर्च वाढवायला म्हणजे मदत करत असतं. सल्फर हे खूप फायद्याचं आहे. सल्फर हे बुरशीनाशक पण आहे, कीटकनाशक पण आहे आणि एक खत म्हणून देखील चांगल्या प्रकारे काम करत असतं. त्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा हा महत्त्वाचा दुय्यम अन्नद्रव्य आहे. तसंच मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा मॅग्नेशियम सल्फेट कधी द्यावे. मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या झाडावर पानांवर मॅग्नेशियमची कमतरता आढळते तर अशा अवस्थेमध्ये मॅग्नेशियम सल्फरचा वापर करायचा आहे. लागवडीपासून आपण 40 दिवसाच्या आत मॅग्नेशियमचा वापर जर केला तर खूप चांगल्या प्रकारचा महत्त्वाचा रोल मॅग्नेशियम सल्फेट पिकांमध्ये करत असतो. तर मित्रांनो, मॅग्नेशियमचे प्रमाण किती घ्यायचं तर मित्रांनो, खतामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण एकरी 25 किलो आपण एवढे घेऊ शकतो. तसेच फवारणीमध्ये याचं प्रमाण 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर म्हणजे 100 ते 150 ग्रॅम आपण आपल्याला म्हणजे 15 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. आणि फळबाग जर असेल तर आपल्याला एका झाडाला 15 ग्रॅम प्रति झाड ड्रिचिंग आळवणी आपण करू शकतो. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण मॅग्नेशियम सल्फेट खताचा वापर करायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सल्फेटयुक्त खतासोबत नायट्रेटयुक्त खत म्हणजेच कधीही मिक्स करू नका. त्याचे जे काही परिणाम आहे विपरीत होत असतात. तर सल्फेटयुक्त खतासोबत नायट्रेटयुक्त खत देणं कधीही टाळा. यात पिकावरील परिणाम होतोच पण तुमचा खर्च देखील वाया जातो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.